हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे इनसेमचा पेपर कसा असेल, त्याचा पॅटर्न कसा असेल, कोणकोणते क्वेश्चन महत्वाचे आहे जेणेकरून आपण पर्टिक्युलर पेपरमध्ये स्कोअर करू शकतो. तर आपण इथे या सब्जेक्ट बद्दल बोलूया, म्हणजेच नेटवर्क अनालिसिस. सो नेटवर्क अनालिसिस अकॉर्डिंग टू द SPPU इनसेमला 2 युनिट आहेत, पहिला आणि दुसरा. इट कॅरीज 30 मार्क्स आणि बाकीचे जे काही 4 युनिट आहेत ते 70 मार्कासाठी इनसेम मध्ये विचारतील. मग आता ह्या 2 युनिटमध्ये या सब्जेक्टसाठी कोणकोणता पॅटर्न कसा असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल, तर काही प्रिव्हियस पेपर्स आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि मग त्याचा पॅटर्न कसा असेल ते आपण इकडे डिस्कस करूया. सो त्याआधी आपण बघूया की युनिट 1 आणि युनिट 2 मध्ये सिलेबस मध्ये कोणकोणते पॉइंट्स दिलेले आहेत आणि त्यापैकी महत्वाचे कोणते पॉइंट्स असेल. ओके, सो पहिल्या युनिटमध्ये आहे डेफिनेशन्स ऑफ नेटवर्क. याच्यामध्ये आपण बघतो ऍक्टिव्ह नेटवर्क, पॅसिव्ह नेटवर्क, बायलॅटरल नेटवर्क, युनिलॅटरल नेटवर्क. ओके, त्याच्यानंतर लब नेटवर्क, डिस्ट्रीब्युटेड नेटवर्क. देयर आर सो मेनी टाइप्स ऑफ नेटवर्क, टाइम व्हेरियंट नेटवर्क, टाइम नॉन इनव्हेरियंट नेटवर्क. ओके, हे सगळे आपण याच्यामध्ये डेफिनेशन्स पाहतो. आणि हा जो क्वेश्चन आहे हा थिअरी क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यानंतर आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये बघू. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं, एखादं सर्किट दिलेलं असेल आणि तुम्हाला फक्त ते रिड्यूस करायचं असतं. आता या सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं की व्होल्टेज सोर्सेस आणि करंट सोर्सेस दिलेले असतात. तर आपल्याला काय करायचंय की करंटचं व्होल्टेजमध्ये किंवा व्होल्टेजचं करंट सोर्समध्ये कन्व्हर्ट करून आपल्याला ते सर्किट आहे ते रिड्यूस करायचं. तर ही प्रोसेस आपल्याला या सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करायची असते. ओके, हा जो सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे हा आतापर्यंत प्रत्येक पेपरमध्ये, प्रत्येक इनसेम मध्ये तो 2012 पॅटर्न असेल, 2015 पॅटर्न असेल किंवा 2019 पॅटर्न असेल, या सगळ्या पॅटर्न मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारलेलाच आहे. सो दिस इज, ह्या जो सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे हा टॉपिक जो आहे तो खूप महत्वाचा आहे. मी त्याला VVIMP म्हणेन, म्हणजेच व्हेरी 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 IMP पॉइंट, म्हणजे इम्पॉर्टंट पॉइंट. सो तुम्हाला अभ्यास करताना हा जो पॉइंट आहे हा सोडायचा नाहीये, हा स्किप करायचा नाहीये, कारण की याचे मार्क्स आणि हा सोर्स ट्रान्सफॉर्मरचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते खूप सोपे आहेत सॉल्व्ह करायला. ओके, त्याच्यानंतर आहे मेश अनालिसिस आणि नोडल अनालिसिस. मेश अनालिसिस आणि नोडल अनालिसिस हे 2 मेथड्स आहे. जसा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन मेथड आहे तसेच हे 2 मेथड्स आहेत टू सॉल्व द न्यूमेरिकल. ओके, टू फाइंड द करंट. पण हा जो मेश अनालिसिस आहे याच्यामध्ये आपण KVL यूज करतो. ओके, इथे आपण यूज करतो KVL. ओके, आणि ह्या नोडल अनालिसिस आहे इथे आपण यूज करतो KCL. हे दोन्ही तेवढेच इक्विव्हॅलंट आहे. म्हणजेच काय की मेश अनालिसिस विचारलं असेल एका क्वेश्चन मध्ये तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये म्हणजेच त्याला ऑरला नोडल अनालिसिस विचारू शकतात. तेवढंच ते महत्वाचं आहे, मेश अनालिसिस किंवा नोडल अनालिसिस. पण ते एकाच क्वेश्चन मध्ये विचारणार नाही, कारण की दोघांचीही सॉल्व्ह करण्याची पद्धत सारखी आहे जवळपास, त्यामुळे ते ऑप्शन मध्ये विचारतील. मग आला ड्युअलिटी आणि मॅग्नेटिक कपलिंग. ड्युअलिटी हा सुद्धा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे, फक्त त्याच्यामध्ये क्वेश्चन कसा विचारतील की डिस्क्राइब द ड्युअलिटी विथ पर्टिक्युलर एक्झाम्पल बाय टेकिंग वन एक्झाम्पल. ड्युअलिटी. ओके, आणि मॅग्नेटिक कपलिंग याच्यामध्ये काय विचारतील की मॅग्नेटिक कपलिंग मध्ये एखाद 2 वाइंडिंग दिलेले असतील आणि मॅग्नेटिक कपलिंग दिलेली असेल आणि आपल्याला इंडक्टर, टोटल इंडक्टर काढायचे. सो हे याच्यामध्ये विचारतील. पण माझ्या मते हे जे 1, 2, 3 आणि 4 जे पॉइंट्स दिलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत. ओके, सो मी इथे टिक करतो जे महत्वाचे आहेत. हे 1 डबल क्लिक केला म्हणजे हा खूप महत्वाचा आहे. तर पहिल्या युनिटमध्ये आपण हे पॉइंट जरी केलेत, एवढे हे जे लाल केलेले आहेत, लाल टिक केलेले आहेत, तेवढे जरी केले तर तुम्ही स्कोर फर्स्ट युनिट मध्ये स्कोर करू शकता. ओके,
नंतर आपण सेकंड युनिट बघूया. सेकंड युनिट मध्ये थेरम्स आहेत. तर थेरम्स मध्ये सुपरपोजिशन थेरम, थेव्हनिन थेरम, नॉर्टन्स थेरम, रेसिप्रोसिटी थेरम, मिल्मन्स थेरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, ग्राफ थिअरी. ही एवढे पॉइंट्स आहेत, 7 पॉइंट आहे. त्यापैकी महत्वाचे पॉइंट्स कोणते आहेत? आता ह्या सगळे जे थेरम्स आहेत हे सगळे करंट कॅल्क्युलेट करण्यासाठीच आहेत. आणि हा जो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम, इट इज फॉर फाइंडिंग द मॅक्झिमम पॉवर. तर हा जो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आहे याच्यासाठी माझ्या मते सो दिस इज VIMP. म्हणजे तुम्हाला हे सोडायलाच नको, कारण की याचे मार्क इतका इझी आहे. हा जो मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम याचे मार्क्स सहज मिळतील. ओके, आता राहिले हे पहिले. तर याच्यामध्ये सुपरपोजिशन थेरम, थेव्हनिन थेरम. आता थेव्हनिन थेरम आणि नॉर्टन्स थेरम हे दोन्हीही जे काही थेरम्स आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरचा, हे एकमेकांना ऑप्शन मध्ये जाऊ शकतात. ओके, म्हणजे तुम्हाला एकतर थेव्हनिन करायचं किंवा नॉर्टन्स करा. तर मी म्हणेन तुम्ही थेव्हनिन करा, कारण की थेव्हनिन आला तर तुम्हाला ऑटोमॅटिकली हा ट्रान्सफर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर येईल. म्हणजे तुम्हाला हा एक केलं थेव्हनिन थेरम की ऑटोमॅटिकली तुम्हाला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम येईल. कारण की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम मध्ये तुम्हाला थेव्हनिन थेरमचेच काही स्टेप्स फॉलो करायचे. म्हणजे तुम्हाला थोड्या वेळामध्ये तुम्हाला जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्ही थेव्हनिन करा, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला पॉवर ट्रान्सफर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम ऑटोमॅटिकली येऊन जाईल. जास्त काही मेहनत करायची गरज नाही. ओके, हा VIMP म्हटलं. हा एक VIMP म्हणेन मी, VIMP. आणि हा एक विचारते VIMP. ओके, आता थेव्हनिन आणि नॉर्टन्स हे दोन एकमेकांना अपोजिट म्हणजे ऑप्शन मध्ये असू शकतात. तसंच रेसिप्रोसिटी आणि मिल्मन्स हे दोन्ही ऑप्शन मध्ये असू शकतात. कारण की रेसिप्रोसिटी सॉल्व्ह करण्यासाठी फार जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. ओके, तशीच मिल्मन्स सुद्धा सॉल्व्ह करायला फार जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये. ओके, सो मी म्हणेन की दिस इज हा जो रेसिप्रोसिटी थेरम और तुम्ही मिल्मन्स थेरम करू शकता, थेव्हनिन थेरम और नॉर्टन्स थेरम करू शकता. म्हणजे बघा, आता आपल्याला करायचं काय आहे की या युनिटमध्ये सुपरपोजिशन थेरम, थेव्हनिन थेरम, मिल्मन्स थेरम आणि मॅक्झिमम पॉवर थेरम हे 4 जरी पॉइंट तुम्ही केलेत तरी तुम्ही स्कोअर करू शकता. ओके, ही पेपर सोल्युशनची आता व्हिडिओ बघताय आणि उद्याचा जो इनसेमचा पेपर आहे, मला माहिती आहे, मला खात्री तुम्हाला ही व्हिडिओ आवडते, खूप फायदा होतोय. आणि उद्याच्या इनसेम पेपरमध्ये बघा, हे जे शिकवलंय सरांनी हेच पेपरला येणार आहे, याच पॅटर्नचा पेपर असेल. सो मित्रांनो, हाच विषय तुम्हाला अजून इथे पेपर सोल्युशनने तर तुमचं काम होतंय, पण हा विषय अजून डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तुम्ही नक्की आपलं पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या पर्पल ॲट ऍप मध्ये तुम्ही गेले, हे पेपर सोल्युशन आहे, याची PDF आहे, पूर्ण रिटर्न PDF, पेपर पॅटर्न आहे. तुम्हाला ह्या संपूर्ण सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर सगळं फक्त अफोर्डेबल प्राइस मध्ये एका क्लिकवर सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. पुस्तक घेऊ नका, कुणाला भेटू नका, कॉलेजला जाऊ नका, फक्त पर्पल ॲट ऍप घ्या, पर्पल ॲटचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमची या सब्जेक्टची इन सेम स्कोर करा. तसंच आता सबस्क्रिप्शन घेतलं, 27 ला पेपर संपताय, 28 पासून तुम्ही लगेच कामाला लागा. सबस्क्रिप्शन आता घेतल्याने इन सेमचा अभ्यास होऊन जाईल आणि पुढे जून मध्ये एक्झाम आहे, जूनच्या एक्झाम पर्यंत 2 महिने तुम्ही त्याच्यावर अभ्यास करशाल. सो लगेच 28 मार्च पासून कामाला लागा. एंड सेमच्या अभ्यासाला व्हिडिओ लेक्चर बघून कॉलेजच्या आधी इथूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि एंड सेम पण तुमची लगेच स्कोर करा. सो नक्की पर्पल ॲट ऍप डाउनलोड करा आणि तुमचा हा सब्जेक्ट स्कोर करा. याच्या आधीच्या पॉइंट मध्ये डेफिनेशन, सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, मेश एनालिसिस, नोडल एनालिसिस. ओके, आता इथे काय विचारतील, हे एक तर मेश किंवा मेश एनालिसिस असेल तर सुपर मेश असा एक छोटासा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, तो यूज करून तुम्हाला मेश एनालिसिस सॉल्व्ह करायला सांगते. ओके, किंवा मग हा जो इकडे मेश एनालिसिस मध्ये एक तर सुपर मेश यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगेल, किंवा दुसरी गोष्ट आहे की डिपेंडंट सोर्सेस असतील तर ते सॉल्व्ह करून ऍक्च्युली त्याचे न्यूमरिकल्स कदाचित येऊ शकतात, पण सिंपल न्यूमरिकल्स येतील. का सिंपल न्यूमरिकल्स येतील? कारण की विचारण्यासारखं भरपूर आहे आणि तुम्हाला फक्त 30 मार्काला विचारणार आहे. म्हणजे आपण समजा डिवाइड केलं, एक कॅल्क्युलेशन्स केले तर एक युनिट 15 मार्काला आणि दुसरं युनिट 15 मार्काला.
मग 15 मार्कामध्ये डिवायडेशन कसं होईल 15 मार्काचं, की समजा त्यांनी क्वेश्चन ए बी सी विचारलं तर 5 मार्क विचारतील, 5 मार्काला विचारतील. आणि समजा 2 ए आणि बीच असे दोनच क्वेश्चन असतील तर एक तर 7 आणि 8 मार्काला विचारतील. अरे गेटिंग? म्हणजेच काय, तर पहिला पॅटर्न कसा असेल, असा पॅटर्न असेल. ठीक आहे, ओके. हा या पॅटर्न मध्ये काय आहे की पहिल्या क्वेश्चन मध्ये ए बी सी और दुसऱ्या क्वेश्चन मध्ये ए बी सी हा 1 किंवा 2 हा तुम्हाला एक्सक्लुझिव्हली युनिट 1 मध्येच विचारते. ओके. आणि 3 आणि 4 यातले जे क्वेश्चन्स असणार आहेत ते एक्सक्लुझिव्हली तुमचा युनिट नंबर 2 मध्येच असणार आहे. ओके. 2 मधलेच असणार आहे आणि इथे 1 मधलेच असणार आहे. ओके. आता इथे बघूया आपण की हा जो पॅटर्न आहे हा असेल 5 मार्क्स, हा असेल 5 मार्क्स आणि हा असेल 5 मार्क्स. सेम फॉर दिस, कारण की आपल्याला 15 मार्क करायची. ओके. सो दिस इज 5 मार्क्स, दिस इज 5 मार्क्स अँड दिस इज 5 मार्क्स. 5 मार्क्स, 5 मार्क्स और 5 मार्क्स. आता हे 5 मार्क्स विचारणार आहेत म्हणजे खूप इझी प्रश्न विचारतील, कारण की तुम्हाला आता ऍक्च्युली काय होतं की पुष्कळदा एक्झाम मध्ये कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, कुठला सॉल्व्ह करायचा नाहीये, हे सगळे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे पहिले असायला हवेत. आता इथे बघा, 1 तासाचा पेपर आहे म्हणजे किती 30 मार्क याला देणार आहेत आणि 30 मिनिट याला मिळतील आणि 30 मिनिट याला मिळतील. आता हे झाले मार्क्स. आता आपण टायमिंगचं बघूया. याला मिळतील 30 मिनिट्स आणि याला मिळतील 30 मिनिट्स. ओके. एक तर हा सॉल्व्ह करा किंवा तो सॉल्व्ह करा, हा सॉल्व्ह करा किंवा तो सॉल्व्ह करा. आता होतं काय की आता 30 मिनिट म्हटल्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 10 मिनिटं आलेली आहेत, 10 मिनिटं आलेली आहेत. आता होतं काय की तुम्ही विद्यार्थी आहात, त्याच्यामुळे तुम्हाला एखादा न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचा असेल तर तो साधा जरी असेल तरी 10 मिनिटं फार कमी झालेत. त्याच्यामुळे या पॅटर्न मध्ये तुम्हाला फार सिंपल गणित विचारतील, म्हणजे सिंपल न्यूमेरिकल विचारतील. ओके. इथे एक थिअरॉटिकल असू शकतो, इथे थिअरॉटिकल असू शकतो, इथे 2 न्यूमेरिकल तर इथे 2 न्यूमेरिकल असू शकतात. ओके. आणि या पॅटर्न मध्ये बघायचं गेलं तर इथे काय होणार आहे, सगळे न्यूमेरिकल्स आहेत. ओके. कारण की सेकंड युनिट मध्ये मॅक्झिमम न्यूमेरिकल्सच विचारतील. हा आणखी एक की न्यूमेरिकल त्यांना विचारायचं, थिअरॉटिकल विचारायचं ते स्टेप्स विचारतील. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हा थेवेनिन थेरम खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. एक ते याच्यावर न्यूमेरिकल विचारतील, किंवा स्टेप्स विचारतील. सेम फॉर दिस, न्यूमेरिकल विचारतील किंवा स्टेप्स विचारतील. स्टेप्स म्हणजे काय की एखादा आपणच आपल्या मनाने एक एक्झाम्पल घ्यायचं आणि ते सॉल्व्ह करायचं. आणि सॉल्व्ह करताना आपण काय करणार आहोत, जस्ट लाईक न्यूमेरिकल. म्हणजेच काय, स्टेप सॉल्व्ह करणं म्हणजेच न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं. कळालं? स्टेप सॉल्व्ह करणं आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं एक सारखंच आहे. फक्त ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की ही पहिली स्टेप आहे, ही दुसरी स्टेप आहे, ही तिसरी स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये हे केले, दुसऱ्या स्टेपमध्ये हे केले, तिसऱ्या स्टेपमध्ये हे केले, चौथ्या स्टेपमध्ये हे केले. हे आपल्याला तिथे मेन्शन करायचंय, म्हणजे स्टेप झाली. आणि न्यूमेरिकल मध्ये काय होतं, आपण डिरेक्टली न्यूमेरिकल सॉल्व्ह करतोय, तिथे मला स्टेप लिहायची गरज नाही, मी काय लिहितो, डिरेक्टली आन्सर्स लिहितो. कळाला फरक? तर इथे मी जसं तुम्हाला म्हटलं की या पॅटर्न मध्ये इथे एकतर ते काय विचारतील, स्टेप्स. इथे थिअरी विचारायला ऑप्शन आहे, काय डेफिनेशन आहे आणि ड्युअलिटी आहे, पण इथे थिअरी विचारायला ऑप्शन नाही त्यांच्याकडे, कारण की सगळे टॉपिक आहे ते सगळे थिअरम्स आहेत. म्हणून हे एक्झामर पेपर सेटर काय करेल की थिअरॉटिकल विचारायचं ना, मग मला स्टेप्स विचारेल आणि तो थिअरी कन्सिडर करेल. आर यू गेटिंग दिस? सो तुम्हाला करायचं एवढंच आहे, एवढे पॉइंट्स करायचे, जे रेड केलेले आहेत तेवढे पॉइंट्स आवर्जून करायचे आहेत. ओके. आणि हे एवढं समजा केलं तुम्ही व्यवस्थित, प्रामाणिकपणे आणि आन्सर व्यवस्थित लिहिलं तर तुम्ही 20 ते 25च्या दरम्यान तुम्हाला मार्क्स मिळू शकतील. 20 ते 25च्या दरम्यान व्यवस्थित सॉल्व्ह केलं तर. ओके. ओके. तो हा झाला आपला पॅटर्न.
हा झालाय एका क्वेश्चन मध्ये ए मध्ये ABC, 2 मध्ये ABC, 3 मध्ये ABC आणि 4 मध्ये ABC. ओके. आणखी एक दुसरा क्वेश्चन पॅटर्न विचारू शकतात. कोणता पॅटर्न असेल तो? तर तो आहे AB. तो असा पण असू शकतो. क्वेश्चन 1 मध्ये A and B, क्वेश्चन 2 मध्ये A and B, क्वेश्चन 3 मध्ये A and B, क्वेश्चन 4 मध्ये A and B. मग पुन्हा तोच पॅटर्न, याला हा ऑन, याला हा ऑन. हा पहिल्या युनिटला, हा दुसऱ्या युनिटला. आता इथे मार्किंग स्कीम कशी असेल तर दिस इज फॉर 7 मार्क्स, दिस इज फॉर 8, दिस इज फॉर 7, दिस इज फॉर 8, अगेन 7 8 7 8 असा पॅटर्न असू शकतो. आता 7 आणि 8 मार्काला विचारल्यानंतर तुम्हाला काय विचारतील? इथे न्यूमेरिकल थोडे टफ विचारतील. ओके, थोडे विचारू शकतात. पण आतापर्यंतचा मागचा पेपर बघितला, त्याच्या आधीचा पेपर बघितला तर पॅटर्न हाच आहे. ओके, पुन्हा एक, हे जे काही मी तुम्हाला आता इथे सांगतोय ते असंच येईल असं नाही. हे माझं कन्क्लुजन आहे. आतापर्यंत जे काही मी अभ्यास केलेला आहे पेपरचा, ओके, पॅटर्नचा, त्याच्यावरून एक समरी काढलेली आहे की जी तुम्हाला सोपी पडेल. ओके, आता पण याच्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट सांगितलेत ते तुम्ही करायचेच आहेत. ओके, आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. आणि काहीही डाऊट आला तर तुम्ही मेसेज करून विचारू शकता. ओके, धन्यवाद. तुम्ही ही पेपर सोल्युशनची आता व्हिडिओ बघताय आणि उद्याचा जो इनसेमचा पेपर आहे, मला माहिती आहे, मला खात्री तुम्हाला ही व्हिडिओ आवडते, खूप फायदा होतोय. आणि उद्याच्या इनसेम पेपरमध्ये बघा, हे जे शिकवलंय सरांनी हेच पेपरला येणार आहे, याच पॅटर्नचा पेपर असेल. सो मित्रांनो, हाच विषय तुम्हाला अजून इथे पेपर सोल्युशनने तर तुमचं काम होतंय, पण हा विषय अजून डिटेलमध्ये शिकायचा असेल तर तुम्ही नक्की आपलं पर्पल ॲड ऍप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्या पर्पल ॲड ऍप मध्ये तुम्ही गेले, हे पेपर सोल्युशन आहे, याची PDF आहे, पूर्ण रिटर्न PDF, पेपर पॅटर्न आहे. तुम्हाला ह्या संपूर्ण सब्जेक्टच्या प्रत्येक युनिटच्या इम्पॉर्टंट नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर सगळं फक्त ऑफोर्डेबल प्राइस मध्ये एका क्लिकवर सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल आहे. पुस्तक घेऊ नका, कुणाला भेटू नका, कॉलेजला जाऊ नका, फक्त पर्पल ॲड ऍप घ्या, पर्पल ॲडचं सबस्क्रिप्शन घ्या आणि तुमची या सब्जेक्टची इन सेम स्कोर करा. तसंच आता सबस्क्रिप्शन घेतलं, 27 ला पेपर संपताय, 28 पासून तुम्ही लगेच कामाला लागा. सबस्क्रिप्शन आता घेतल्याने इन सेमचा अभ्यास होऊन जाईल आणि पुढे जून मध्ये एक्झाम आहे. जूनच्या एक्झाम पर्यंत 2 महिने तुम्ही त्याच्यावर अभ्यास करशाल. सो लगेच 28 मार्च पासून कामाला लागा. एंड सेमच्या अभ्यासाला व्हिडिओ लेक्चर बघून कॉलेजच्या आधी इथूनच अभ्यासाला सुरुवात करा आणि एंड सेम पण तुमची लगेच स्कोर करा. सो नक्की पर्पल ॲड ऍप डाउनलोड करा आणि तुमचा हा सब्जेक्ट स्कोर करा.